नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत समाविष्ट 14 गावांमधील दहिसर इथे प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक भरत भोईर यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक भरत भोईर, दहिसरच्या माजी सरपंच सुनीता भोईर, भाजपच्या नगरसेविका प्रतीक्षा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी महापौर पदावर विराजमान झालेल्या सुजाता पाटील यांचे समस्त दहिसरवासियांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात। आपल्या मनोगतात महापौर सुजाता पाटील यांनी उपस्थित महिलांना आश्वासन दिलंय की त्यांच्या समस्या आणि मागण्या सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करतील। केवळ हळदी कुंकू न राहता या सोहळ्यात महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी आयोजित विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खेळांमध्ये सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं। महापौरांच्या हस्ते विजयी महिलांना आकर्षक पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलंय की हळदी कुंकूच्या माध्यमातून दहिसरमध्ये महिला एकजुटीचा सुंदर उत्सव अनुभवायला मिळाला। अशा कार्यक्रमांमुळे महिलांना एकत्र येण्याचं व्यासपीठ मिळतं आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तसंच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिका सातत्यानं प्रयत्नशील राहील असं देखील नमूद केलंय। हळदी कुंकू समारंभ हा पावित्र्य आणि सौभाग्याचं प्रतीक आहे। आज 14 गावांमध्ये याचं आयोजन म्हणजे महिलांचा सन्मान आहे आणि एक महिला महापौर म्हणून मला याचा मनापासून आनंद वाटतोय की महिलांना आपल्या प्रवाहात घेऊन एक प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न आदरणीय आपले नवनिर्वाचित नगरसेवक भोईर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। 14 गावातील महिला असोत किंवा पूर्ण नवी मुंबईच्या महिला, माझा एकच संदेश असेल की एकत्र राहा, संघटित व्हा। आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण एकट्याने लढून मिळणार नाही, आपल्याला एकत्र होण्याची गरज आहे। आज 14 गावांसाठी जो भरघोस निधी शासनाकडून आणायचा आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन भरत भोईर साहेब असतील किंवा प्रतीक्षा पाटील ताई असतील यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।